टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. So it's now time for the second game of the tournament. SK Sports सापे up against शिव शक्ति कोशिम्बी. और इस मैच का टॉस जीता है SK Sports सापे टीम के कैप्टन ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. SK Sports सापे टीम के पास गेंदबाजी में विकल्प हम देखें तो निश्चित रूप से कपिल उनके काफी अनुभवी गेंदबाज है और एक ऐसे खिलाड़ी, एक ऐसे गेंदबाज है जो शुरुआती ओवर्स में विकेट्स दिलाने की क्षमता रखते हैं और कई बार ये कारनामा वो कर चुके हैं. कुछ युवा खिलाड़ी भी उनके पास रहेंगे. मुझे लगता है कि आई गाउदेवी सापे टीम के भी कुछ खिलाड़ी शायद इस टीम में हो सकते हैं. देखना है. के बल्लेबाज है जो ताबड़तोड़ बैटिंग करने के लिए काफी मशहूर है पीटीसी में. उनके साथ कप्तान त्रिशूल ठाकरे, टाइगर के नाम से जाने जाते हैं. त्रिशूल ठाकरे काफी लोकप्रिय खिलाड़ी है वैसे देखा जाए तो त्रिशूल ठाकरे. कपिल मागे पहला ओवर लेकर तैयार होते हुए एसके स्पोर्ट्स सापी टीम की ओर से. यह मैच भी 4-4 ओवर का है. राम ठाकरे स्ट्राइक लेने की तैयारी में. स्टंप्स के पीछे विकेटकीपर की भूमिका में है ऋषिकेश पाटिल. दूर दूर तक फैला हुआ फील्ड प्लेसमेंट है जिसमें ऑन साइड में ज्यादा प्रोटेक्शन है बाउंड्री पर. कुल मिलाकर 5 खिलाड़ी है. पहली गेंद हल्की सी पीछे रखी हुई थी, पुल करना चाहते थे राम ठाकरे लेकिन चूक गए. डॉट गेंद के साथ शुरुआत की है इस मैच की कपिल मागे ने. कपिल मागे के बारे में अक्सर ये कहा जाता है कि वो पहले ओवर में विकेट दिलाते हैं. ऐसा बार बार किया है उन्होंने, क्या आज भी करेंगे. और इस बार फुलर लेन थी लेकिन दिशा सही नहीं है. वाइड का इशारा अंपायर की ओर से. स्कोर 1 रन. खाता खुला है इस अतिरिक्त रन के सौजन्य से शिव शक्ति कोशिम्बी टीम का. कोशिम्बी टीम का जो टॉप ऑर्डर है वो भी काफी हैवी है और पहले 2-3 बल्लेबाजों पर ज्यादा निर्भर करती है कोशिम्बी टीम. इस बार ओवर पिच गेंद ड्राइव किया है कवर्स में. आउटफील्ड जरूर वहां पर धीमी है. दूसरे रन का प्रयास यहां पर. फील्डर बहुत दूर है. नजदीकी क्षेत्ररक्षक कोई नहीं था वहां पर जिसका फायदा उठाया राम ठाकरे और त्रिशूल ठाकरे ने. 2 रन इस गेंद पर. खाता अपना खोलते हुए इन 2 रनों की मदद से बल्लेबाज राम ठाकरे. राम अच्छे गेंदबाजों का काम तमाम कर देते हैं. घंटों का काम मिनटों में करने की क्षमता रखते हैं. लेकिन सामने अनुभवी गेंदबाज कपिल जो बहुत नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हैं. इस बार फुल टॉस बनी जरूर थी लेकिन लोअर फुल टॉस, मिडल नहीं कर पाए. स्क्वायर लेग की तरफ खेल दिया है. 1 रन लेने का अवसर. धीमी शुरुआत कही जा सकती है. 4 रन बने हैं. पहला ओवर हालांकि चल रहा है. 3 गेंदें हो चुकी है. कम से कम 50 रन तो हर कोई टीम बनाना चाहेगी 4 ओवर के खेल में. और 50 के ऊपर जितने भी रन बनेंगे वो कहीं ना कहीं एक प्लस पॉइंट माना जा सकता है यदि आपकी गेंदबाजी अच्छी है तो. इस बार ओवर पिच डाउन द ग्राउंड. बेहतरीन स्ट्रोक. लॉफ्टेड शॉट. 6 रन. क्या कमाल की शुरुआत की है त्रिशूल ठाकरे ने. टाइगर ने वाकई में टाइगर वाले अंदाज में शुरुआत की है. ताकत का ज्यादा इस्तेमाल नहीं किया. यहां पर टाइमिंग लाजवाब थी. ओवर पिच गेंद और देखिए सीधे बल्ले से बैट का फॉलो थ्रू देखने लायक है. तीर की तरह सीधा स्ट्रोक. शायद तीर भी शर्मा जाए इतना सीधा स्ट्रोक खेला है वहां पर त्रिशूल ने. पहली गेंद पर छक्का लगाया है और जबरदस्त शुरुआत की है अपने पारी की. स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के. राउंड द विकेट. इस बार पैर पर लगी अपील. प्रश्न पूछा जा रहा है लेकिन अंपायर की सहमति नहीं. 1 रन जरूर मिलेगा. गेंद मिड विकेट क्षेत्र में चली गई है. 1 रन की बदौलत स्कोर 11 पर पहुंचता हुआ. तो ठीक ठाक शुरुआत है दोनों टीमों के लिए. बहुत अधिक रन भी नहीं बने हैं और कोई विकेट भी नहीं गिरा है कोशिम्बी टीम का. एक बड़ा स्ट्रोक त्रिशूल ने खेला है. राम ठाकरे के बड़े स्ट्रोक की प्रतीक्षा दर्शक करते हुए ऑनलाइन व्यूवर्स जो हमारे साथ जुड़े हुए हैं उन सभी का हार्दिक स्वागत.
गति में परिवर्तन, लेंथ में भी परिवर्तन था, समझ नहीं पाए उसको राम ठाकरे। शॉर्ट पिच गेंद जरूर थी लेकिन उसको पहचान ही नहीं पाए थे और कोई रन नहीं आखिरी गेंद पर। पहला ओवर इसके साथ ही समाप्त होता हुआ शिव शक्ति कौशिम्बी टीम का स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के, 11 विदाउट लॉस। 11 के हिसाब से जाते हैं यानी कि 11 रन प्रति ओवर के हिसाब से ही रन बनते आखिर तक, तो 44 रन बनेंगे। और एसके स्पोर्ट्स साफी टीम की बल्लेबाजी को देखते हुए मुझे नहीं लगता है कि वो बहुत बड़ा स्कोर रहेगा, क्योंकि साफी टीम के पास बहुत ही विस्फोटक बल्लेबाज है, जिसमें से एक अब गेंदबाजी के लिए आ रहे हैं ऋषिकेश उर्फ सोनू। छोटे नाटे कद के खिलाड़ी है लेकिन बड़े ही पावरफुल खिलाड़ी है ऋषिकेश। उनकी पहली गेंद राइट ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, कुछ ज्यादा ही उछाल इस गेंद में, वाइड का इशारा और साथ में 1 फॉर द ओवर का इशारा भी करते हुए अंपायर। एक बाउंसर तो गेंदबाज डाल सकते हैं लेकिन ये बल्लेबाज की पहुंच से भी बाहर थी, चाहकर भी उसको नहीं खेल सकते थे त्रिशूल। इस बार ऑन द राइज गेंद को ड्राइव किया है, बैकफुट पर जाकर हालांकि ये स्ट्रोक खेला था सामने, टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी लेकिन फील्डर बहुत दूर थे, हवा में जरूर रही थी गेंद। 1 रन लेने का अवसर त्रिशूल के पास। फील्डिंग की जो जमावट है उसमें डीप फाइन लेग की दिशा में खिलाड़ी थोड़ा सा वाइडिश फाइन लेग है, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन है ऑन साइड में। और ये थोड़ी कमजोर गेंद थी लेकिन राम ठाकरे फायदा नहीं उठा पाए। बहुत बड़ा अंदरूनी किनारा बल्ले का और 1 ही रन मिलेगा उनको। 1 रन की बदौलत स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 14 रन बिना किसी नुकसान के। ये प्लस पॉइंट है कि कोई विकेट नहीं गिरा है कौशिम्बी टीम का, लेकिन रनों की रफ्तार को बढ़ाना बहुत जरूरी, क्योंकि 4-4 ओवर का मैच है। धूप खिली हुई है मैदान में। इस बार अपरकट की कोशिश, टाइमिंग गड़बड़ा गई है, गेंद ज्यादा ऊपर उठ गई है, फील्डर दूर से आए लेकिन मिस जजमेंट, गेंद के नीचे ठीक तरह से पहुंच ही नहीं पाए डीप पॉइंट के खिलाड़ी। कुछ रन इसी बीच दौड़ते हुए बल्लेबाज तीसरे की कोशिश में है, थोड़ा जोखिम भरा भी हो सकता था यदि थ्रो सटीक रहता तो, लेकिन सटीक थ्रो नहीं था और आखिरकार 3 रन पूरे। बहुत जोरदार तरीके से अपरकट लगाया था, संभवतः वो थोड़ा स्क्वायर, थोड़ा और फाइन खेलना चाहते थे त्रिशूल थर्डमैन की तरफ, लेकिन गेंद पॉइंट की तरफ चली गई थी। ऊंचाई ज्यादा थी स्ट्रोक में जिस वजह से बाउंड्री को पार नहीं कर पाए, लेकिन 3 रन मिले हैं, मूल्यवान 3 रन। इस बार ऊपरी किनारा विकेट कीपर के थोड़ी सी ऊपर से गेंद निकल गई है डीप फाइन थर्डमैन की तरफ, वहां पर फील्डर मौजूद है, महज 1 रन मिलेगा। राम ठाकरे बार बार वो पुल शॉट, उनका जो मन पसंदीदा स्ट्रोक है वो खेलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उनकी बात बन नहीं रही है। 1 रन से स्कोर 18 पर पहुंच चुका है। एक अच्छा ओवर ये माना जा सकता है ऋषिकेश का। अभी तक 4 गेंदें की है उन्होंने और मात्र 7 रन खर्च किए हैं। अभी भी 2 गेंदें इस ओवर में शेष। इस बार बल्ले के बीचों बीच लेकर घुमा दिया गेंद को डीप मिड विकेट के ऊपर से, लाजवाब छक्का त्रिशूल के बैट से। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए त्रिशूल ठाकरे। पिछले मैच में भी कुछ ऐसा ही चित्र था, एक सलामी बल्लेबाज अतकोली का अच्छा खेल रहा था, दूसरे सलामी बल्लेबाज स्ट्रगल कर रहे थे। यहां पर भी वही बात है, त्रिशूल बढ़िया टच में है, राम ठाकरे स्ट्रगल कर रहे हैं। शॉर्ट पिच गेंद थी, बहुत जल्दी परख लिया और बैकफुट पर जाकर गेंद को पुल किया मिड विकेट बाउंड्री के बाहर। एक लंबा ऊंचा सिक्सर टाइगर अर्थात त्रिशूल के बल्ले से। स्कोर उछलता हुआ 24 रन। और इसी बीच यहां पर आगमन हुआ है रन मशीन ऑफ ढोले टीम के एक बेहतरीन खिलाड़ी आतिश गोडविंदे का। आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आपसे रिक्वेस्ट है आपको यहां पर आना है कमेंट्री बॉक्स में और अपना आसन ग्रहण करना है। जय दुर्गा आतकुली और आई एकवीरा स्पोर्ट्स भादानी की ओर से आपका बहुत बहुत स्वागत। रन संख्या 24, कोई भी विकेट नहीं गिरा है। विकेट की तलाश में गेंदबाज इस बार ड्राइव किया है, स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में फील्डर मौजूद है। बढ़िया फील्डिंग इस बार। उस दिशा में फील्डिंग करना सबसे मुश्किल काम है मैं समझता हूँ इस मैदान पर, क्योंकि वहां पर बहुत बड़ी ढलान है, नीचे की तरफ है आउटफील्ड और गेंद कभी भी चकमा दे सकती है। 1 रन के साथ ही ओवर की समाप्ति। स्कोर 25 रन बिना किसी नुकसान के, 25 विदाउट लॉस आफ्टर लूजिंग द टॉस एंड बैटिंग फर्स्ट शिव शक्ति कौशिम्बी। टॉस पहले मैच में आरजोली टीम ने जीता, उन्होंने भी फील्डिंग चुनी थी, लेकिन वो फैसला उतना उचित साबित नहीं कर पाए उनके चारों गेंदबाज। और इस मैच में भी देखिए सापी टीम ने फील्डिंग करने का निर्णय लिया है, लेकिन 2 ओवर्स का खेल हो चुका है, अभी तक उनको कोई विकेट नहीं मिला है। तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर, पावशतक धावफलकावर लावलेला आहे सलामीवीरांनी, म्हणजेच काय तर एक चांगली सुरुवात जरूर त्यांनी केली आहे। जरूर आपण पाहतो की राम ठाकरेने अजूनही कुठलाही चौकार किंवा षटकार ठोकलेला नाही, मात्र कधीही पलटवार तो करू शकतो आणि
एक मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून आला तर लगेच आपण बऱ्याचदा पाहिलेलं की 2 ते 3 मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून निघत असतात. तर तसं काही घडण्याची इथे देखील शक्यता आहे, ती शक्यता नाकारता येणार नाहीये. गोलंदाजीमध्ये आता बदल होतोय, नवीन षटक घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज गौरव. यावेळेस लॉफ्टेड फटका, मिस टाइम स्ट्रोक, बॉल भरपूर उंच गेलाय, दुरून फिल्डर येतोय, मात्र फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल आणि त्याला चकमा देऊन बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा चौकार. थोडीशी नशिबाची साथ मिळाली मी म्हणेन फलंदाज त्रिशूलला, कारण फटका तेवढा चांगला नव्हता, मिडल नव्हता केला त्याने, परंतु जसं मी अगोदरच उल्लेख केला की त्या ठिकाणी फिल्डिंग करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, वर खाली आउटफील्ड आहे, काही खड्डे देखील आहेत. त्यामुळेच सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की थोडं सांभाळून तुम्ही खेळा. एकतर पावसाळी क्रिकेट आपण खेळतोय आणि इजा होण्याची जास्त शक्यता असते. यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय, उंचच उंच, लांबच लांब, दूरवर जाणारा हा उत्तुंग षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय त्रिशूल ठाकरे. अगदी क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी त्रिशूलची आज पाहायला मिळते आणि नेहमीच त्रिशूलने चांगले योगदान दिलेलं आहे या कोशिंबी टीमसाठी. बऱ्याचदा त्याने वन मॅन आर्मीचा रोल अदा केलेला आहे आणि आज देखील तेच पाहायला मिळते ज्या पद्धतीने तो वर तुटून पडलाय. यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, आणखी एक चांगला फटका, मात्र फिल्डर तैनात आहे डीप मध्ये, एकच धाव घेण्याची संधी मिळते. अचूक टायमिंग आता मात्र पाहायला मिळते त्रिशूलच्या बॅटमधून आणि जास्तीत जास्त धावा या डावामध्ये त्रिशूलनं बनवलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली 36 धावा. मनगटी प्रहार केलाय, कमजोर बॉल होता, फुल टॉस, अगदी अचूक टायमिंग साधलं. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला राम ठाकरेचा हा पहिला षटकार. त्रिशूल ठाकरे 29 धावांवर खेळतोय आणि राम ठाकरे या षटकाराच्या साहाय्याने पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. एकूण धावसंख्या झाली आहे 42 धावा. खूप जबरदस्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या सामन्याप्रमाणेच हा सामना देखील पुढे जातोय. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सध्या करतोय शिवशक्ती कोशिंबी संघ. ऑन साइडला जरूर भरपूर प्रोटेक्शन आहे. 5-5 खेळाडू सीमारेषेवर तैनात देखील करण्यात आलेले आहेत. पॉवर प्लेचा कुठलाही नियम नाहीये या ठिकाणी. फील्ड रिस्ट्रिक्शनवर जास्त काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत. 42 धावा झालेल्या आहेत. 42. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, मात्र अचूक लाईनवर बॅट नव्हती, चेंडूच्या रेषेत बॅट नव्हती, त्यामुळे बीट झालाय फलंदाज राम ठाकरे. धावसंख्या स्थिर, बिनबाद 42 झाले. बिनबाद 42. 42 विदाउट लॉस. दोन्ही संघांकडे चांगली फलंदाजी आहे. गोलंदाजी सापे संघाची चांगली आहे, परंतु क्षमतेनुसार कुठेतरी गोलंदाजांनी कामगिरी केलेली नाही. कपिलनं सुरुवात चांगली केली होती, मात्र एक मोठा फटका त्याच्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाला. त्रिशूलच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह होता षटकार, आणि त्यानंतर ऋषीच्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार त्रिशूलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गौरवच्या ओव्हरमध्ये 2 षटकार. एकूण 4 षटकार आतापर्यंत 3 षटकांमध्ये फलंदाजांनी ठोकलेले आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये षटकारांची संख्या जी आहे ती वाढवण्याचा जरूर प्रयत्न असेल. शेवटचं षटक घेऊन नितीन मागेला संधी मिळते. खूप छान बॉलिंग ऍक्शन, परंतु पहिला बॉल स्वेअर आहे डाव्या एष्टीच्या बाहेर, आणि डाव्या एष्टीच्या किंचित जरी बॉल बाहेर असला तर मात्र पंच वाईट घोषित करत असतात मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये. धावसंख्या झाली आता मात्र 43 धावा. 60 धावांपर्यंत जरूर माजल मारण्याचा प्रयत्न आहे. आपटी दिली बॉलला खूपच जास्त उसळी आणि वाईटचा इशारा. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा. बाउन्सर चेंडू, परंतु बाउन्सरचा योग्य वापर गोलंदाजांनी आतापर्यंत तरी केलेला नाही. याआधी देखील एका गोलंदाजाने बाउन्सर चेंडू टाकला होता आणि तो देखील चेंडू पंचांनी स्वेअर घोषित केला होता. ओहो, आता तर मात्र हद्द पार करतो की काय गोलंदाज. 3 सलगचे वाईट चेंडू. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे गोलंदाज नितीन. अगदी मुफ्त रूपाने इथे धावा बहाल केल्या जात आहेत शिवशक्ती कोशिंबी संघाला. धावसंख्या 45. अजूनही 6 चेंडू, 6 लिगल चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस थोडासा स्लोवर चेंडू होता.
हुक करायचा होता, चेंडू बॅटवर आला नाही, धावचीची संधी, परंतु ती संधी गमावली जाते आणि आता ओव्हर थ्रो. स्ट्राईक पुन्हा एकदा त्रिशूल ठाकरेकडे. चांगली साथ मिळाली राम ठाकरेची. 2 धावा पूर्ण केल्यात दोन्ही सलामीवीरांनी आणि धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. मागच्या मॅचमध्ये, ओपनिंग मॅचमध्ये देखील सलामीवीरांनी अकोली संघासाठी जबरदस्त पायाभरणी केली होती. कल्पेश आणि तेजसनं, विशेषतः तेजसनं दमदार बॅटिंग केली होती. 30 धावा जोडल्या आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या मॅचमध्ये देखील सलामीवीरांनी सुरुवात दमदार केली आहे. आणखी एक वाईट बॉल. हे षटक समाप्त होण्याचं नाव घेत नाही. अजूनही 5 चेंडू तब्बल शिल्लक आहेत. जर कुठलाही वाईट किंवा नो बॉल टाकला नाही तर. एकच लिगल चेंडू टाकलाय आणि इतर 4 चेंडू वाईट टाकलेत नितीन मागेनं. खूपच निराश दिसतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. राईट आर्म राऊंड द विकेट नितीन. यावेळेस स्विंग केलाय ऑन साइडला. चांगलं टायमिंग आणि बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार आणि या षटकाराबरोबरच 50 धावांची पार्टनरशिप देखील पूर्ण होते. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय त्रिशूल ठाकरे. ठाकरे तो मैदान के बाहर गेम को फेंक रहे, शायद यही आदेश उनको दिया गया है उनके समर्थकों द्वारा और खिलाड़ियों द्वारा. कुछ वही कर रहे हैं त्रिशूल ठाकरे. स्कोर 53 धावा, सॉरी 54 धावा. थोडंसं करेक्शन. सापे संघाच्या कर्णधाराची चिंता सातत्याने वाढत चालली आहे, कारण कुठलाही गोलंदाज प्रभावी मारा करताना दिसत नाहीये. ज्या अपेक्षा होत्या गोलंदाजीमध्ये सापे संघाच्या गोलंदाजांकडून, त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अपेक्षा भंग झालाय. मात्र त्रिशूलने अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या प्रेक्षकांच्या. यावेळेस बॉल हवेत आहे. विकेट किपरचा प्रयत्न, मात्र झेल ड्रॉप आणि आता मात्र चेंडू वळतोय सीमारेषेकडे. सीमारेषेचा वेध घेतोय, मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. चेंडूची फेक होईपर्यंत 3 धावा कंप्लीट. नॉन स्ट्रायकर्स एंडला बॅकअप करण्यासाठी एस्टेनच्या जवळ कुठलाही फिल्डर नव्हता. फिल्डर आला खरा, मात्र भरपूर दूरवरून आला. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. धावा येणं गरजेचं असतं, मग त्या बॅटच्या स्वरूपात येवत, अवांतरच्या स्वरूपात येवत, चांगले स्ट्रोक्स खेळून येवत किंवा मिसटाईम स्ट्रोक्स खेळून येवत. धावा येणं गरजेचं. मध्ये मर्यादित षटकांचे सामने असोत किंवा नसोत, मात्र धावा या फार महत्वाच्या असतात. धावेला फार महत्व असतं. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस खूप चांगलं टायमिंग आहे. जबरदस्त प्रेक्षणीय फटका. ड्राईव्ह केलाय बॉल. आउटफील्ड थोडी स्लो तिथे, नाहीतर हा चौकार झाला असता. ओहो, ओव्हर थ्रो. चांगली फेक नाहीये. 2 धाव मिळतील. एक निश्चितच काही अडथळे येत आहेत या ठिकाणी राम ठाकरेसाठी. नशिबाची तेवढी साथ मिळत नाहीये. चांगले फटके खेळतोय. चौकार त्याला मिळायला पाहिजे होते मागच्या दोन्ही चेंडूंवर, मात्र 2 आणि 3 धावा त्याला मिळालेल्या आहेत. तरी देखील या महत्वाच्या धावा आहेत. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 61 या आकड्यावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हो, स्ट्राईक बॉल. या बॉलची आवश्यकता होती. सातत्याने हे चेंडू टाकणं गरजेचं होतं. यॉर्कर ब्लॉकहोलचा वेध घेणारा बॉल होता आणि त्या बॉलवर देखील पहा 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगल्या बॉलवर चांगला फटका होता आणि याचबरोबर आता मात्र हे षटक आणि ही इनिंग समाप्त झाली आहे. धावांचा डोंगर रचला गेलाय. शिवशक्ती कोशिंबी टीमच्या माध्यमातून नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये एकूण 63 धावा धावफलकावर बिनबाद आणि 64 धावांचं टार्गेट विजयासाठी असणार आहे 4 षटकांमध्ये SK स्पोर्ट्स सापे टीम समोर. आपण लगेच पुढील मॅचच्या टॉसकडे जाणार आहोत. पुढचा सामना असेल तळवली विरुद्ध खांडपे. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण यानंतरचे जे सामने असणार आहेत ते या प्रकारे: तळवली विरुद्ध खांडपे, त्यानंतर आई एकविरा
सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. जयदुर्गा आणि आई एकविरा चषक 2021 मध्ये जयदुर्गा अतकोली आणि आई एकविरा स्पोर्ट्स भादाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. दुसरा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एसके स्पोर्ट्स आपे विरुद्ध शिवशक्ती कोशिंबी संघानं जबरदस्त फटकेबाजी केली, फलंदाजी केली. विशेषतः त्रिशूल ठाकरेनं 42 धावांचं नाबाद योगदान दिलं. राम ठाकरेनं 13 धावा जोडल्या आणि एकूण 63 धावा त्यांनी धावफलकावर लावल्या 4 षटकांमध्ये. आता 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर खेळपट्टीवर आलेले आहेत एसके स्पोर्ट्स सापे टीमच्या माध्यमातून. सापे संघाकडे फलंदाजी जबरदस्त आहे, पॉवरफुल फलंदाज त्यांच्याकडे आहेत जे मोठमोठे फटके सातत्याने खेळू शकतात आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये अपेक्षा असेल क्रिकेट रसिकांना की एक रंगतदार मॅच त्यांना पाहायला मिळेल. सलामीवीर खेळपट्टीवर आलेले आहेत दीपेश आणि ऋषिकेश पाटील. पावसाळी क्रिकेट या क्रिकेटमध्ये मला असं वाटतंय की टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा जास्त चांगलं फिटनेस असणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा पाऊस येत असतो आणि त्या पावसामध्ये तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं. सध्याचा जो मनुष्य आहे तो थोडासा कमजोर आहे असं म्हणतात, कारण बऱ्याच जणांना पावसामध्ये भिजलं की लगेच ताप वगैरे येत असतो. पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. त्यामुळेच ज्यांची फिटनेस खूप चांगली आहे, फिटनेस लेवलला, ते खेळाडू चांगल्या प्रकारे पावसामध्ये खेळू शकतात. सध्या इथे पाऊस नाहीये, ऊन सावलीचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सूर्य ढगांच्या आडून मध्ये मध्ये डोकावून पाहत आहे. हिरवगार असं हे मैदान आपल्याला आज पाहायला मिळत आहे. आजूबाजूला खूप सुंदर असे वृक्ष देखील आहेत, हिरवीगार झाडे आहेत. अतकोली गावचं हे मैदान आणि या मैदानावर सुरू असलेला हा रबर बॉल क्रिकेटचा थरार. पहिलं षटक घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज ऋतिक. पहिलाच बॉल टॉस झालाय. टप्पा पडल्यानंतर थोडा जास्त बाउन्स घेऊन बॉल निघून गेलाय. स्ट्राईक आपण पाहतोय की फलंदाज दीपेश कडे आहे आणि ऋषिकेश नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. दीपेशला सलामीला पाठवण्यात आलेला आहे. एक संधी त्याला देण्यात आलेली आहे. यावेळेस क्विकर डिलिव्हरी होती, खेळायचं होतं. ऑन साइडला बॉल चाललाय, मात्र ऑफ साइडला स्क्वेरिश थर्डमॅन कडे सबस्टिट्यूट फिल्डर मला वाटतं त्या ठिकाणी आहे प्रतीक, त्याने बॉल उचलून फेकला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. तर खातं उघडण्यात आलेलं आहे 2 धावांनिशी बॅट्समन दीपेशचं. जायचं होतं खरं तर कानपूरला, मात्र पोहोचला नागपूरला, अशा प्रकारचा त्याचा फटका होता. यावेळेस शफल करून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र बॉल निघून गेल्यानंतर कुठेतरी बॅट फिरते. अचूक जे टायमिंग पाहिजे, ज्या वेगानं बॉल येतो त्या वेगानंच बॅट देखील फिरणं गरजेचं आहे. कधी कधी चेंडू थांबून देखील येत असतात, कधी कधी चेंडू थोडे स्किड होऊन येतात, तर तो वेग समजून घेणं फार गरजेचं आहे. मात्र तसं काही घडत नाहीये आणि चांगली सुरुवात गोलंदाज ऋतिकसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. पुढचा बॉल, यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल, चेंडूच्या रेषेत न जाता फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉलची सांगता होते आणि यापेक्षा चांगली सुरुवात अजून काय गोलंदाज देऊ शकतो. 4 चेंडू टाकले, त्यापैकी 3 निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र उडवलाय बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षक पाहतच राहिलाय, कारण त्याच्या आवाके बाहेर बॉल होता. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. फुल स्विंग ऑफ द ब्लेड
अगदी बॅटच्या मधोमध देखील बॉल घेतलाय. आकाशाला गवस निघाणारा हा षटकार, पहिला षटकार एसके स्पोर्ट्स सापे संघाच्या डावामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा त्याच दिशेनं, आणि हा देखील जातोय षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस फ्रॉम द बॅट ऑफ दीपेश. जबरदस्त पलटवार, वार आणि पलटवार अपेक्षित आहे या सामन्यामध्ये, कारण दोन्हीही तुल्यबळ संघ आहेत आणि जेव्हा दोन समान ताकदीचे संघ खेळत असतात तेव्हा मात्र अशा प्रकारचं क्रिकेट अपेक्षित असतं क्रिकेट रसिकांना. खोलवा टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला स्लाइटली बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर हा फटका होता. यादीचा षटकार स्क्वेअर लेगच्या वरून, हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. मात्र रिझल्ट सारखाच आहे दोन्ही चेंडूंवर. 2 सलगचे षटकार आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त झालंय ऋतिकचं. चांगलं षटक सुरू होतं, 4 चेंडू चांगले टाकले होते. मात्र गोलंदाज प्रवीण, आखो टप्प्याचा बॉल स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ, खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि निर्धाव चेंडू. डॉट बॉलने सुरुवात केली आहे प्रवीणनं. रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजीचे जे पर्याय आहेत ते थोडे वेगळे दिसत आहेत आपल्याला काही संघांकडून. प्रवीण निश्चितच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील गोलंदाजी करत असतो आणि बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. यावेळेस पहा आणखी एक बॅक ऑफ लेंथ चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये. ऋषिकेशच्या बॅटवर बॉल येत नाहीये. सलग 2 निर्धाव चेंडू, प्रेशर वाढतंय फलंदाज ऋषिकेश पाटीलवर. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. यावेळेस बॅटच्या मधोमध घेऊन पुल केलाय. इट्स गॉन फॉर द मॅक्सिमम. ग्रेट शॉट. चेंडूची लेंथ यावेळेस खूप लवकर पिक केली होती आणि जसा चेंडू पडला तसा त्याने पुलचा वापर केलाय. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये जीटीसीच्या माध्यमातून. जास्त आखो टप्प्याचा बॉल नव्हता, मात्र पोझिशन खूप चांगली होती. चेंडूवर खूप छान नजर होती, योग्य नजर होती आणि त्यामुळेच हा बॉल मिडल केलाय. आणि ऋषिकेशच्या बॅटच्या मधोमध जेव्हा बॉल लागतो तेव्हा चेंडू भरपूर लांब जात असतो, कारण एक पॉवरफुल खेळाडू आहे, मजबूत, मात्र पूर्ण ताकदीचा वापर करत असतो. थोडासा बॉल आतमध्ये आला होता, मात्र लेंथ तेवढी परफेक्ट नव्हती. अगदी स्लॉट मध्ये हा बॉल होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूपच छान फटकेबाजी, बॅक टू बॅक षटकार. आता मात्र ऋषिकेशच्या बॅटमधून ऋषिकेश देखील आता तापून उठलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडूची चामडी लोळवायला त्याने देखील सुरुवात केली आहे. चेंडूला आता बदलायला त्याने देखील सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजांनी 2-2 षटकार ठोकलेत. षटकारांची हॅट्रिक होईल का? हो असं वाटतंय. हो निश्चितच. दिस इज गोइंग अँड गॉन आउट ऑफ द पार्क. 3 in a row. 3 consecutive sixes from the bat of Hrishikesh Patil. He is on fire with all cylinders. Great piece of batting this from Hrishikesh Patil. Score moves up to 32 without loss. आणि आता ही दमदार सुरुवात आहे, निश्चितच ही दमदार सुरुवात आहे. एसके स्पोर्ट्स सापे टीम फारसा होत नाहीये, संधी नाहीये, एकच धाव मिळते आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एसके स्पोर्ट्स सापे संघाची धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 33, 33 विदाउट लॉस. इट्स अ नेक टू नेक फाईट गोइंग ऑन बिटवीन एसके स्पोर्ट्स सापे अँड शिवशक्ती कोशिंबी. उर्वरित 2 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. कोशिंबी संघासाठी हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांची गोलंदाजी कुठेतरी कमजोर पडताना दिसते. डोळे येथे जी स्पर्धा झाली होती तेथे देखील त्यांनी भरपूर चांगली धावसंख्या उभी केली होती. त्रिशूलशी बोलणं झालं होतं माझं, त्यांनी मला सांगितलं की शेवटच्या षटकामध्ये 29 धावा त्यांच्याकडे होत्या डिफेंड करण्यासाठी, मात्र तरी देखील त्यांना त्या धावांचं संरक्षण करता आलं नव्हतं. तर गोलंदाजीमध्ये थोडासा कमजोर पडतोय की काय. अवेत बॉल, जेलची संधी आणि प्रवीणनं केली आहे चूक. राम ठाकरेला यश मिळालं असतं, मात्र त्याच्या पहिल्या बॉलवर आता हा चौकार जातोय. राम ठाकरे अतिशय निराश आहे, खूपच निराश दिसतोय आणि ते स्वाभाविक देखील आहे, कारण ही फार मोठी विकेट होती. ऋषिकेशच्या बॅटमधून हा फटका निघाला होता. स्ट्रोक फ्लॅट गेला. खरं तर उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. वायडिश डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होता प्रवीण, त्याच्या थेट हातात बॉल आला, मात्र जेल निसटला आणि जेल निसटलाच नाही तर बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. राम ठाकरे गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल, यावेळेस अचूक टायमिंग नाहीये. शक्तीचा वापर जास्त करण्याची संधी नव्हती, कारण फॉलो केलं होतं फलंदाजाला, जागा बनवली होती ऋषिकेशनं आणि डाव्या एष्टीच्या जाणून बघून बाहेर थोडासा बॉल टाकला. त्यावेळेस तो बॉल थोडा शरीरावर आला. शक्तीचा वापर करायला तेवढा वेळ नव्हता. एकच धाव मिळाली या बॉलवर. धावसंख्या झाली 38, 38 धावा. जबरदस्त ही मॅच रंगते. दुसराच सामना आहे. अजून भरपूर क्रिकेट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अजूनही 26 धावांची गरज. हो, यावेळेस ओके लाय बॉल, अगदी वेकंट एरियामधून बॉल जाईल डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स.
आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळेस बॅट्समन दीपेशच्या बॅट मधून आलाय. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता आणि वेट करून त्याला डिस्पॅच केलंय. जबरदस्त हुक शॉट. डीप फाईन लेगला कुठलाही फिल्डर नाहीये आणि तिथून बॉल काढलाय सीमारेषी पलीकडे. या चौकाराने धावसंख्या झाली आहे 42. विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. चेंडूवर तुटून पडलेले आहेत. हे समीकरण थोडं सोपं वाटायला लागलंय सापे टीमसाठी. कमबॅक इथे करावं लागणार आहे गोलंदाजांना. कोशिंबी संघाला चांगलं आक्रमण दाखवावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी तर करावी लागणारच आहे आणि त्यातल्या त्यात चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या फिल्डर्सना करावं लागणार आहे. 9 चेंडू 22 धावा. यावेळेस ऑफ साइडला हॅमट केलाय बॉल. गॅप मधून ट्रॅव्हल होतोय मात्र आउटफील्ड मध्ये गवत जास्त आहे त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा कंप्लीट. नेत्रदीपक फटका होता. विट मिळाली होती त्याचा फायदा उचलला फलंदाज दीपेशनं. धावसंख्या आता 44. 8 चेंडू आणि 20 धावा. अगदी चित्तथरारक अवस्थेत देखील हा सामना जाऊ शकतो. यावेळेस कोणत्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला स्वीप करायचा होता. चेंडू शरीरावर आदळला आणि या दरम्यान 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली आहे. प्रत्येक धाव ही महत्वाची. प्रत्येक धाव लाख मोलाची. धावसंख्या 45. आता समीकरण 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. ऑन साइडला भरपूर प्रोटेक्शन. ऑफ साइडला देखील प्रोटेक्शन आहे. थर्डमॅन थोडासा आतमध्ये आणलाय. शॉर्ट थर्डमॅन आहे. 7 बॉल्स मध्ये 19 धावांची गरज आहे. फक्त एकच खेळाडू आपण सर्कल जसं पाहत असतो त्या सर्कलच्या आतमध्ये म्हणावा लागेल थर्डमॅनचा जो खेळाडू आहे. त्या व्यतिरिक्त सर्वच खेळाडू जे आहेत ते सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. देर आर 9 बाउंड्री रायडर्स. या वेळचा बॉल खराब आहे. लाईन फार चुकीची. लेंथ देखील तेवढी चांगली होती. आपटी दिली होती. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 46 ऑन द बोर्ड. 46 धावा झालेल्या आहेत आणि आता 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. ही जोडी तोडावी लागणार आहे. कोशिंबी संघाला जर पूर्णपणे कमबॅक करायचा असेल, पलटवार करायचा असेल तर त्यासाठी ही जोडी तोडणं गरजेचं आहे. मात्र येथे तोडफोड चालू आहे. आखो टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. उत्तुंग षटकार आणि या षटकाराबरोबरच 50 धावा पूर्ण. कोशिंबी संघाच्या सलामीवीरांनी देखील 50+ पार्टनरशिप केली होती आणि येथे प्रत्युत्तरात काय नेत्रदीपक फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये दीपेश आणि ऋषीच्या माध्यमातून. षटकारांचा अक्षरशः पाऊस आपल्याला पाहायला मिळतो या जयदुर्गा आतकोली मैदानामध्ये. तर 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 64 धावांचा पाठलाग केला जातोय. धावसंख्या झाली 50 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावांची गरज आहे. पहा सध्या 52 धावा झालेल्या आहेत. यस, आमच्या स्कोररचं देखील थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. 52 झालेले आहेत. 18 पाहिजे होत्या म्हणजेच आता 6 बॉल्स मध्ये 12 पाहिजेत. 6 बॉल्स मध्ये 12 धावा. अर्धा डझन चेंडू आहेत आणि 1 डझन धावा बनवायच्या आहेत. अशा प्रकारचं इक्वेशन तुम्हाला आठवत असेल 2015चा विश्वचषकाचा सेमीफायनल सामना, उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंड आणि आफ्रिकेदरम्यान. ग्रँट एलियटने षटकार ठोकून 1 चेंडू शेष असताना तो सामना जिंकून दिला होता न्यूझीलंड संघाला आणि प्रथमतःच विश्वचषकाच्या 50-50 षटकांच्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघ फायनल मध्ये पोहोचला होता. फायनल मध्ये त्यांचा पराभव झाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि त्यानंतर 2019 मध्ये देखील त्यांनी फायनल मध्ये धडक दिली होती. त्रिशूलच्या हातात बॉल. पहिला बॉल. काय बॉल आहे. वेग चांगला होता. फलंदाजाला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षाही थोडा जास्त वेग. कदाचित हा बॉल स्किड होऊन निघून गेला असावा आणि बाउंड देखील चांगला होता. कट करायचा होता बॉल मात्र खेळू की नको अशी अवस्था होती दीपेशची. दीपेशने देखील चांगली फटकेबाजी केली आहे. दोन्ही फलंदाजांना सुरुवात तेवढी चांगली मिळाली नाही. काही निर्धाव चेंडू खेळले सुरुवातीला मात्र त्यानंतर त्यांनी आक्रमण केलंय. मॅच अजूनही संपलेली नाही. 5 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. त्रिशूलने जाणून बुजून शेवटचं षटक आपल्या हातामध्ये घेतलंय. बऱ्याचदा तो सुरुवातीला गोलंदाजी करत असतो परंतु त्याने पाहिलं की धावा भरपूर आहेत. कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाऊ शकतो आणि तसंच घडताना दिसतंय. त्यामुळेच आता त्याचं हे षटक फार निर्णायक आहे. मुख्य गोलंदाज म्हणून देखील त्रिशूलकडे पाहिलं जातं. फलंदाजी तर चांगली केलीच आणि आता गोलंदाजी देखील चांगली करतोय. टॉप एज लागलाय. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर आलाय दुरून. मिसफिल्ड जरूर झाली मात्र दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. ऋषी स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवण्याचा जास्त प्रयत्न करतोय आणि कुठेतरी 2 मोठे फटके खेळून सामना संपवण्याचा त्याचा निश्चितच निर्धार असेल. परंतु त्याचा मानस पूर्ण होईल का हा मोठा प्रश्न आहे कारण समोर गोलंदाज देखील तेवढाच दर्जेदार आहे.
त्रिशूल ठाकरे उर्फ टायगर. त्रिशूल टू ऋषिकेश. ओव्हर पिच बॉल आणि यावेळेस काय जबरदस्त टायमिंग आणि शक्तीचा वापर. चेंडूने केला हवाई सफर. षटकार. 59 धावा धावफलकावर. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर मात्र येथे चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे. लक्षात घ्या दोन्ही संघांनी. यावेळेस झेल उडालाय परंतु फिल्डर नाहीये डिफाईन लेगला. फिल्डर बरोबर दुरून येतोय त्या ठिकाणी. फिल्डर पोहोचेल की नाही हा देखील प्रश्न आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. धाव संख्या 62. 62 धावा. ऋषिकेशला जीवदान मिळालं राम ठाकरेच्या पहिल्याच बॉलवर आणि ते मिळालेलं जे जीवदान आहे ते भरपूर महागात पडतंय सध्या तरी कोशिंबी संघाला. मात्र अजूनही कोशिंबी संघ देखील सामना जिंकू शकतो. त्रिशूल मध्ये ती क्षमता आहे. बऱ्याचदा त्याने अशी कामगिरी देखील केलेली आहे. निर्णायक क्षणी खूप चांगले चेंडू त्याने टाकलेले आहेत. फिल्डिंग मध्ये आता थोडासा बदल करतोय त्रिशूल ठाकरे. त्रिशूल ठाकरे आणि राम ठाकरे 2 सिनियर खेळाडू आहेत आणि इतर खेळाडू निश्चितच जास्तीत जास्त तुम्हाला युवा खेळाडू पाहायला मिळतील कोशिंबी संघामध्ये. स्क्वेअर लेगचा जो डीप मध्ये खेळाडू होता त्याला आतमध्ये जवळ आणण्याचा प्रयत्न होता. मात्र रामने सांगितलं की नाही तो खेळाडू आपल्याला मागेच पाहिजे. तर फारसा काही बदल फिल्डिंग मध्ये केलेला नाही. 2 चेंडू 2 धावा कंपल्सरी. दीपेश ऑन स्ट्राईक. शॉट वाईड अँड पनिश्ड. 2 धावा तर निश्चितच मिळतील मला असं वाटतंय. निश्चितच. आणि याच बरोबर हा सामना फिनिश. मॅच विनिंग स्ट्रोक दीपेशच्या बॅट मधून. दोन्ही सलामीवीरांनी सर्वच क्रिकेट रसिकांची मने जिंकलेत आणि सामना देखील जिंकलाय. एसके